की दोन्ही पक्षांच्या राजकीय वाटचालीवर सुद्धा त्याचा परिणाम होईल. तर या निर्णयाचं दोन्ही पक्षांच्या दृष्टीने महत्त्व कसं आहे स्थानिक स्वराज्य संस्था आणि आगामी महापालिका निवडणुका बघता? महत्वाचं नक्कीच आहे की शिवसेनेच्या स्थापनेपासून त्यांच्याकडे धनुष्यबाण आहे. हम्म. हा धनुष्यबाण फक्त हे चिन्हापुरता विषय नाही आहे, तर शिवसेना कोणाची याचा निकाल त्याच्यातनं होणार आहे. समजा उद्या बरोबर. उद्धव ठाकरेंच्या गटाला धनुष्यबाण मिळाला तर मूळ शिवसेना त्यांची हे गृहीत धरलं जाईल. त्यामुळे भाजपपासून शिंदेपासून जे सगळे म्हणतायत की मूळ शिवसेना आमचीच, तो दावा खोटा ठरतो. आणि समजा उद्या उलट झालं की शिंदेच्या गटाकडे म्हणजे शिंदेच्या पक्षाकडे असलेला धनुष्यबाण हा त्यांच्याकडेच राहणार, उद्धव ठाकरेंकडे ते जाता कामा नये, त्यांना काही नवीन चिन्ह मिळालेलं आहे, असं जर झालं तर शिवसेना मूळ ही एकनाथ शिंदेची बदलली जाईल. त्यामुळे सगळं वादच संपेल. म्हणजे एकनाथ शिंदे जरी स्वतःला पक्षप्रमुख म्हणत असले तरी असा समजा निकाल त्याच्या बाजूने आला तर ते भविष्यामध्ये स्वतःला शिवसेना प्रमुख पण म्हणून घेऊ शकेल. अशी पण परिस्थिती त्यातून निर्माण होऊ शकते. त्यामुळे पक्ष कोणाचा याचा निकाल ह्याच्यातनं होणार आहे. चिन्हाचं कसं असतं ना, चिन्ह ठीक आहे, चिन्ह बदलू शकतं. प्रत्येक निवडणुकीमध्ये चिन्ह वेगळं घेतलं तरी ते चिन्ह लोकांपर्यंत पोहोचणं तितकंसं अवघड नसतं. मशाल लोकांपर्यंत पोहोचलीच किंवा तुतारी हाती घेतलेला माणूस सुद्धा लोकांपर्यंत पोहोचलाच. पण फक्त चिन्हाचा विषय नाही, तर पक्षावर मालकी कोणाची, पक्ष कोणाच्या ताब्यात राहणार आणि मूळ पक्ष कोणाचा हे जास्त महत्वाचं असणार आहे. म्हणजे जसं काँग्रेसच्या काळामध्ये झालं, काँग्रेस आय, इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आय वेगळा झाला होता. हा काँग्रेस आयच मूळ पक्ष होता आहे, नंतर कालांतराने सिद्ध झालं. असं जर शिवसेनेच्या बाबतीमध्ये झालं आणि एकनाथ शिंदेच्या ताब्यामध्ये शिवसेना मिळाली कायमस्वरूपी तर त्यांच्यासाठी तो फार मोठा विजय असेल. नाही झालं तसं तर उद्धव ठाकरेंसाठी विजय असेल. अर्थात या सगळ्या गोष्टी जरतरच्या आहेत. निकाल कोर्टाचा निकाल काय येतो त्याच्यावर सगळं अवलंबून असेल.